आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हॅलो गँगची भूताशी गाठ. हाय एव्हरीवन, मी आहे चिन्मय, म्हणजेच आपला CID हो. पुण्यात राहतो आणि डिटेक्टिव्हगिरी करतो. मी एकटाच नाही तर माझ्याबरोबर आहेत सई आणि राघव. आमच्या तिघांची आहे एक गँग, हॅलो गँग. आता हॅलो गँग का ते तुम्हाला माझ्या आधीच्या गोष्टीत कळलेच असेल नाही का. आम्ही आमच्या सोसायटीमधल्या मोबाईल चोराला पकडून दिले होते आणि मग सगळ्यांनी आमचे खूप कौतुक वगैरे केले होते. तर तेव्हापासून आम्ही रोज 4 बदाम, 1 अक्रोड, 2 काजू आणि आईला बरे वाटावे म्हणून कॉम्प्लॅन घालून 1 कपभर दूध पिऊन अजून स्मार्ट बनून केसेस सॉल्व्ह करायचा विचार केला. तशा फार काही केसेस वगैरे मिळाल्या नाहीत, कारण आमच्याकडे डिटेक्टिव्ह व्हायचा लायसन्स नाहीये ना. पण हा सगळा मेवा खाऊन धष्टपुष्ट नक्कीच झालो. तरीही काही दिवसांपूर्वी आम्ही एक महाभयंकर, महाडेंजरस, महाअवघड केस सोडवलीच. आपण का तेज दिमाग और कॉम्प्लेन की ताकद, याच्यामुळे इझिली आम्ही हे करू शकलो. तर आता झाले असे, एक दिवस राघव, सई आणि मी आमच्या कट्ट्यावर बसलो होतो. अचानक राघव म्हणाला, चिन्या, आपल्या या सोसायटीच्या रस्त्याने सरळ गेले ना की मागच्या टेकडीच्या पायथ्याशी एक भूत बंगला आहे म्हणे. काल माझे आजोबा म्हणत होते की तिथे कधी जायचं नाही बरं का. मी म्हणालो, का रे? तर तो हलक्या आवाजात म्हणाला, अरे तिथे बकू आजीचं भूत आहे ना, म्हणून तर गेली कित्येक वर्ष तो बंगला रिकामाच आहे. मी हसत म्हणालो, शी, काहीही, मी नाही घाबरत भूताविताला. राघव म्हणाला, चिन्या, चोराला वगैरे पकडणं ठीक आहे, पण भूताबिताची भानगड नको रे बाबा. सई म्हणाली, चिन्या, मी पण घाबरत नाही रे बर का भूताबिताला. चल, एकदा आपण दोघं तिथं जाऊयात का. आम्ही दोघंही एकदम खुश होऊन हात मिळवणी केली. राघव चक्रावलेल्या चेहऱ्याने आमच्याकडे बघतच बसला होता. रात्री जेवताना मी बाबांना म्हणालो, बाबा, राघव म्हणत होता की आपल्या मागच्या टेकडीच्या पायथ्याशी म्हणे भूत बंगला आहे. त्यावर बाबा हसत म्हणाले, अरे या भूताबितांच्या गोष्टीत काही अर्थ नसतो. हो ना, हो ना, मी पण हेच म्हणालो. जरा आनंदाने मी पोळीचा घास घेत म्हटलो. पण आई मात्र मलाच ओरडली, चिन्या, जास्ती आगाऊपणा करायचा नाहीये, उगाच तिकडे जायचं नाही बरं का. झोपायच्या आधी मी आमच्या हॅलो गँगला मेसेज केला, उद्या सकाळी जायचं का टेकडीवर फिरायला. सईचं लगेच उत्तर आलं, हो नक्की, 6 वाजता सोसायटीच्या गेटवर भेटू. लगेच राघवचा पण मेसेज आला, चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी बरोबर 6 वाजता सोसायटीच्या गेटपाशी पोचलो तर सई आलेलीच होती. सगळीकडे काय मस्त धुकं पडलं होतं. सईने स्वेटर आणि कानटोपी घातली होती, मी पण माकड टोपी घातली होती. मी सईला म्हणालो, अरे यार, हा राघव का नाही आला अजून. असं म्हणताना माझ्या तोंडातून वाफच बाहेर आली. इतकं मस्त वाटलं मला. मी शर्मा अंकल सारखी तोंडात सिगरेट धरायची ऍक्शन केली आणि मस्त धूर सोडल्यासारखी वाफ सोडली. सई लगेच मला ओरडली, शी, घाणेड्या, चिन्या, सिगरेट. मी हसत म्हणालो, नाही ग, अशीच गंमत केली. 10 मिनिटं झाली तरी राघवचा पत्ताच नाही. मग मी आणि सई असे दोघेच निघालो टेकडीवर जायला. टेकडीच्या पायथ्याशी भूत बंगल्यापाशी आलो तेव्हा खरं तर माझ्या मनात धाकधूक व्हायला लागली होती. सईने माझा हात घट्ट धरला आणि आम्ही त्या बंगल्याजवळून पुढे जायला लागलो. सई म्हणाली, जायचं का आत. मी धीर करून गेट उघडायला गेलो तेवढ्यात अचानक मी घरी माझ्या बेडवर झोपलो होतो आणि जवळच आई बसली होती. समोर बाबा उभे होते आणि मला म्हणत होते, काय रे चिन्या, काय झालं. मला कळलंच नाही, मी इथे कसं आलो. मी तर सईबरोबर टेकडीवर गेलो होतो.
मग इथं कसं काय आलो? आईने विचारले, तुझ्या पायाला इथे काय झालं? मी खाली बघितलं तर माझ्या गुडघ्यावर चांगलंच खरचटलं होतं. हळूहळू मला सगळं आठवलं. मी आणि सई त्या भूत बंगल्यासमोरून जात होतो. थोडा पुढे झालो आणि बंगल्याच्या लोखंडी गेटला हात लावला आणि अचानक आतून एक मोठी किंकाळी ऐकू आली. बंगल्याच्या खिडकीत एका म्हातारीचा भयानक चेहरा दिसला. तिचे डोळे लाल लाल होते आणि तोंडात दात नव्हते. बोळकं दाखवत ती खदा खदा हसत होती. आणि मग एकदम बंगल्याचं समोरचं दार उघडलं आणि ती म्हातारी दारात उभं राहून खदा खदा हसायला लागली. माझं आणि सईचं लक्ष गेलं तर काय, त्या म्हातारीला हात पाय काहीच नव्हते. तिची हाफ बॉडी हवेत झुलत होती आणि खूप घाणेरड्या आवाजात हसत होती. सई एकदम माझा हात ओढत ओरडली, चिन्या पळ लगेच. आम्ही दोघे वळून लगेच पळत सुटलो तर मी एकदम घसरून पडलोच. उठून वळून पाहिलं तर पुन्हा ते दार बंद झालं होतं. मी जाम घाबरलो आणि सोसायटीकडे पळत सुटलो. इतका घाबरलो होतो की घरी कसा आलो आणि धाडकन माझ्या बेडवर कसा पडलो तेही आठवत नाही. आई म्हणत होती, काही जायचं नाही पुन्हा तिकडे फिरायला, समजलं ना? माझी पण टरकली होती. मी मान खाली घालून म्हणालो, बरं आई, पुन्हा नाही मी जाणार तिकडे. सईच्या मम्मीचा पण माझ्या आईला फोन आला होता. त्या दोघी देखील चांगल्याच घाबरल्या होत्या. बाबांनी आईला समजावून सांगायचा प्रयत्न केला पण ती काही ऐकायला तयार नव्हती. थोड्या वेळातच राघवचा SMS आला. ओके आहेस ना? मी त्याचं इतकंच उत्तर दिलं, संध्याकाळी ठरलेल्या जागी भेटूया, मग सांगतो. संध्याकाळी आम्ही नेहमीच्या भेटायच्या जागी म्हणजे बी विंगच्या गच्चीवर टाकी मागे जमलो. राघव म्हणाला, बघ चिन्या, तरी मी सांगत होतो ना, उगाच गेला तुम्ही तिकडे फिरायला. सई म्हणाली, हो रे, कसलं भयानक होतं रे ते भूत. अरे राघव, त्या म्हातारीला हात पाय काहीच नव्हते आणि परवा शाळेत तो पपेट शो दाखवला ना, तशीच ती झुलत होती. कसली घाबरले मी. मी त्यावर काहीच बोललो नाही. मी विचार करत होतो. सकाळी मी जाम घाबरलो खरा, पण मला बाबांचे बोलणे आठवत होते. ते म्हणाले होते, भूत वगैरे सगळे खेळ असतात. मग हे बक्कू भूत कसं खरं असेल? मी म्हणालो, ए सई, त्या बक्कू भूताला हातपाय काहीच नव्हते ना? सई डोळे मोठे करून म्हणाली, हो, आपण पाहिले ना. अगं पण मग त्या म्हातारीला जर हातपाय काहीच नव्हते तर बंगल्याचं समोरचं दार कसं उघडलं असेल तिने? एकदम राघवने नेहमीच्या सवयीने दोन्ही हातांनी टिचक्या वाजवल्या आणि तो म्हणाला, चिन्या, पॉइंटचा मुद्दा आणि आयडियाची कल्पना आहे. काहीतरी भन्नाट सुचलं ना की राघव नेहमी असंच करतो. खरं तर भूत बंगल्याकडे जायला राघव घाबरला होता, पण आता एकदम मला टाळी देत म्हणाला, काहीतरी गोची आहे यार, आपण भानगड शोधलीच पाहिजे. सईला देखील एकदम उत्साह आला आणि तिने उजवा हात पुढे केला आणि म्हणाली, हाऊ इज द जोश. राघवनं त्याचा उजवा हात तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, हाय सर. मग मीही त्या दोघांच्या हातावर माझा उजवा हात ठेवला आणि म्हणालो, आता हॅलो गँगची भूताशी गाठ, आता नाही फिरवायची पाठ. मी म्हणालो, बर, आता आपण काय करायचंय ह्याचा प्लॅन सांगतो. आणि मग ते दोघे माझं बोलणं लक्ष देऊन ऐकायला लागले. रात्री जेवताना मी आईला म्हणालो, आई, उद्या लवकर उठवा, आम्ही फिरायला जाणार आहोत. तेव्हा आई चिडलीच, म्हणाली, काही नाही जायचं फिरायला, आज सकाळीच काय झालं आठवतंय ना? मी म्हणालो, अगं आम्ही उद्या दुसरीकडे जाणार आहोत. त्यावर मात्र बाबा हसून म्हणाले, अगं जाऊ दे, मुलांनी या वयात सकाळी फिरायला जाणं फार उत्तम. आई त्यावर काही बोलली नाही, पण तिला काही ते आवडलं नव्हतं. पहाटे 6ला मी गेटपाशी पोचलो तर आज मात्र राघव आधीच हजर होता. त्यानं चक्क त्याच्या आजोबांची चालायला जायची काठी आणली होती. तेवढ्यात सई पण आली. मग आम्ही तिघे टेकडीकडे निघालो. बंगल्याच्या जवळ येताच मी दोघांना म्हणालो, लक्षात आहे ना आपला प्लॅन? दोघे दबक्या आवाजात म्हणाले, हो, हॅलो गँग तयार आहे,
चलो. आमच्या प्लॅनप्रमाणे राघव आधी पुढे झाला आणि मी आणि सई मागे थांबलो. राघव बंगल्यासमोर गेला आणि त्याने बंगल्यासमोरचा लोखंडी गेट उघडायला हात लावला आणि एकदम कालच्यासारखीच किंकाळी ऐकू आली आणि खिडकीत त्या म्हातारीचा भयानक चेहरा दिसला. थोडे मागे उभं राहून मी आणि सई बंगल्याच्या दाराकडे लक्ष ठेवून उभे होतो. कालच्यासारखंच समोरचं दार उघडलं आणि ती भयानक म्हातारी दारात येऊन नाचायला लागली, खदा खदा हसायला लागली. आधी एकदा पाहिल्यामुळे यावेळी मी आणि सई घाबरलो नाही, पण राघव इतका घाबरला की तो पळत सोसायटीकडे निघाला. सईने त्याला ओरडून हाक मारली तेव्हा कुठे तो लांब जाऊन थांबला. सईने त्याला खुणेने परत बोलवले, तसा तो घाबरत घाबरत परत आला. आम्ही दारासमोरच्या बोगनवेलीच्या कुंपणा अडून बंगल्याकडे बघत होतो. सई म्हणाली, ही काय भानगड आहे, अगदी सेम टू सेम कालच्यासारखंच झालं. राघव म्हणाला, म्हणजे काल तुम्ही पण दार उघडायला गेला होतात का? सई म्हणाली, हो, अरे चिन्यानं नुसता त्या लोखंडी गेटला हात लावला आणि तेव्हाही अगदी असंच झालं होतं. एकदम टिचकी वाजून राघव म्हणाला, पॉइंटचा मुद्दा आणि आयडियाची कल्पना. मी आणि सई राघवकडे आश्चर्याने बघायला लागलो. तर तो हसत म्हणाला, आता गंमत बघा. असं म्हणत आता न घाबरता बंगल्याकडे गेला आणि त्यांनी लोखंडी गेटला ती हातातील काठी टेकवली. आणि काय आश्चर्य, पुन्हा आतून तशीच किंकाळी ऐकू आली आणि खिडकीत म्हातारीचा चेहरा दिसायला लागला. पुन्हा दार उघडले आणि म्हातारी झोलायला लागली, बोळकं दाखवत खदा खदा हसायला लागली. एकदम माझ्या डोक्यात ट्यूब पेटली, म्हणजे त्या लोखंडी गेटची काहीतरी भानगड आहे. मी आणि राघव एकमेकांचा हात घट्ट धरून परत गेटपाशी गेलो आणि थोडं लांबून गेटकडे बघायला लागलो. पण गेटवर आम्हाला काहीच वेगळं दिसलं नाही. आम्ही तिघही परत सोसायटीकडे निघालो. संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी आम्ही भेटलो. राघव म्हणाला, चिन्या, तुझ्या लक्षात येतंय का, दरवेळी अगदी तशीच किंकाळी ऐकू येते आणि खिडकीत तेच भूत दिसतं आणि आपण गेट उघडायला गेलो की बरोबर भूताला कळतं. सई म्हणाली, आणि शेवटी तर या राघवनं गेटला हात पण नाही लावला तरी भूत आलं खिडकीत. यावेळी मात्र एकदम बसल्या जागी टुणकन उडी मारून उठत मीच म्हणालो, पॉइंटचा मुद्दा आणि आयडियाची कल्पना सुचली. राघव आणि सई एकदम माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागले. मी म्हणालो, इन्स्पेक्टर मारनेच आता आपल्याला मदत करतील, पण आता तर संध्याकाळचे 7 वाजलेत, आत्ता आपण कसे बाहेर पडणार? मग राघवनं त्याच्या फोनवर सेव्ह केलेल्या मारणे काकांना फोन लावला. मारणे काका आणि आम्ही मिळून एक प्लॅनच तयार केला. भूत बंगल्यावर जायचा आमचा हा सलग 3रा दिवस होता. मारणे काका म्हणाले, मी या कंपाऊंडपाशी थांबतो, ओके? चिन्मय, पुन्हा तू गेट उघडायला जा बरं. मी थोडासा घाबरत पुढे गेलो आणि गेटला हात लावला आणि पुन्हा एकदा ती भयानक किंकाळी ऐकू आली. मारणे काकांनी कंपाऊंडवरनं एकदम दाडकन आत उडी घेतली आणि ते खिडकीपाशी गेले. पण ते पोहोचेपर्यंत खिडकीतला भूताचा तो चेहरा अदृश्य झाला. तेव्हा ते पळत बंगल्याच्या दारापाशी गेले आणि एकदम दार उघडताच त्यांनी झडप घालून त्या म्हातारीच्या भूताला पकडलं. मी सईच्या कानात पुटपुटलो, आई शपथ, कसले सॉलिड आहेत ना इन्स्पेक्टर काका. तेवढ्यात काकांनी ते भूत बंगल्यासमोरच्या फरशीवर आपटलं. बघतो तर काय, ती एक भली मोठी बाहुली होती, हात आणि पाय कापलेली. तिला एक वायर लावलेली दिसत होती. इन्स्पेक्टर काकांनी आम्हाला जवळ बोलवलं आणि म्हणाले, बघा हे तुमचं भूत. आणि ते हसायला लागले. अरे भानगड त्या गेटमध्ये नाहीये, गेट जवळ अगदी समोर जमिनीत सेन्सर लावलाय बदमाशानं. तिथे पाय ठेवला की आपोआप आतून किंकाळी ऐकू येते आणि ही बाहुली नाचायला लागते. म्हणजे कुणीतरी या जागेत राहून काहीतरी करत असणार. आत्ताच कुठेतरी लपला असेल तो बदमाश. असे म्हणत त्यांनी आम्हाला गेटच्या बाहेर लांब उभं राहायला सांगितलं आणि हातात पिस्तूल घेऊन ते दबकत दबकत बंगल्यात शिरले. मग 2च मिनिटात आम्हाला आतून पिस्तुलाचा ठो ठो आवाज आला. आम्ही घाबरून दरवाजाकडे बघत होतो. मारणे काका
एका माणसाची मानगूट पकडून बाहेर आले. त्या माणसाच्या पायातून रक्त वाहत होतं आणि तो लंगडत होता. इन्स्पेक्टर काका म्हणाले, बघा पोरांनो, ही तुमची बक्कू आजी, म्हणजे तुमचे बक्कू आजीचे भूत. हा भामटा इथे फुकटच राहत होता आणि लपून राहून जवळपास चोऱ्या करत होता. कोणी त्याला पकडू नये किंवा त्याच्या चोरीचा माल इथून गायब करू नये म्हणून त्यांनी ही आयडिया केली. भूत म्हटले की सगळेच जण घाबरतात. त्याला हा सुनसान बंगला मिळाला, सो लगेच त्यांनी ही भूतासारखी दिसणारी बाहुली लटकवली, असे भयानक साऊंड इफेक्ट्स जोडले आणि लागला माणसांना घाबरवायला. इन्स्पेक्टर काकांनी त्या चोराला बेड्या ठोकल्या आणि त्याला जीपमध्ये टाकून बरोबरच्या पोलिसाला म्हणाले, जाधव, घेऊन जा याला चौकीत. मी आलोच आमच्या शूर हॅलो गँगचा सत्कार करून. मग इन्स्पेक्टर काका आमच्याबरोबर सोसायटीत आले. सोसायटीच्या लॉनमध्ये सगळ्यांना बोलवून म्हणाले, लेडीज अँड जेंटलमॅन, तुमच्या सोसायटीला अभिमान वाटावा असा पराक्रम परत आपल्या हॅलो गँगनं केला आहे. यावेळी त्यांनी चक्क एका भूताला पकडून दिले आहे. आमच्या आईबाबांनी आधी आश्चर्याने, मग चिडून, मग थोडे घाबरून आणि फायनली हसून आमच्याकडे पाहिले. आई मला 2 धपाटे घालणार होती, पण बाबांनी तिला खुणेने थांबवलं. सगळ्यांनी मारणे काकांना खूप धन्यवाद दिले आणि आम्हा तिघांना शाबासकी दिली. रात्री झोपताना आई मात्र म्हणाली, आणि खरंच असतं तर तिथे भूत. बाबा जोरात हसून आईला म्हणाले, अगं भूत वगैरे काही नसतं. माणसं दुष्ट होतात तेव्हा त्यांनाच भूत म्हणायचं. मी डोक्यावरून पांघरून घेत माझा मोबाईल चालू केला आणि आमच्या हॅलो गँगला मेसेज केला, हाऊ इज द जोश? आणि उत्तर काय आलं असेल सांगा बरं.